हॅलो स्टुडंट, ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग एम.कॉम सेमिस्टर 3 या विषयामधील रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग या टॉपिकमधला आपण आज रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टचा अभ्यास करणार आहोत. रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय, टाईप्स ऑफ रिपोर्ट आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टिंग याचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यावरती आधारित असणारे प्रॉब्लेम्स आपण सोडवणार आहोत. सर्वात आधी रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टचा जो चार्ट दिलेला आहे, जो फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचे टाईप्स याचा पण अभ्यास करणार आहोत आणि थोडक्यात आपण कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. त्याचबरोबर कन्सेप्ट ऑफ सेगमेंट्स कन्सेप्ट पाहणार आहोत आपण. परफॉर्मन्स रिपोर्टचे प्रॉफिट सेंटर परफॉर्मन्स रिपोर्ट, त्याच्यामध्ये किती प्रकार दिलेले आहेत, जे सेगमेंटमध्ये वापरले गेले आहेत, त्याचा एक छोटासा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. त्या चार्टमध्ये आपण सेल्स, व्हेरिएबल कॉस्ट, कॉन्ट्रीब्युशन मार्जिन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला मॅनेजरियल रिपोर्ट्स दिलेला आहे. मॅनेजरियल रिपोर्ट्स हा रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट्सशी निगडीत आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टचा फॉर्मॅट बनवायचा आहे. याच्या आधी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे की मॅनेजरियल रिपोर्ट म्हणजे नेमकं काय आहे. इट हॅज अ रिपोर्टिंग प्रेज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. इट हॅज टू पर्पज. मॅनेजरियल रिपोर्टचे दोन हेतू आहेत. ते कोणते हेतू आहेत ते पाहूया. पहिला हेतू आहे to decide the degree of performance in the area of responsibility, and second purpose is to formulate strategies to improve the performance of responsibility center manager. हे दोन पर्पज आहेत, हेतू आहेत. आता आपण पाहूया की रिपोर्ट्सचे टाइप्स काय आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत ते पाहूया. पहिला आहे एम्युनरेटिव्ह रिपोर्ट्स. These reports provide raw information about performance. Second, analytical report. These report provide performance information through analytic and interpretation. Third is comparative reports. This type of report provide comparative evaluation information. And fourth, problem solving report. This type of report adopt problem solving approach. हे चार प्रकार आहेत मॅनेजरियल रिपोर्ट्सचे, म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टचे हे चार प्रकार आहेत. याच्यामध्ये आणखीन एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे. जो प्रॉब्लेम सॉल्विंग रिपोर्टचा हा जो चौथा प्रकार आहे, इट प्रोव्हाइड्स मेजर टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. याच्यामध्ये आपल्याला मेजर प्रॉब्लेम्स जे असतात ते सोडवण्यासाठी आपल्याला याची खूप मोठी मदत होते. द रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट शुड बी सुटेबल अँड relevant so for the content, frequency and level of details are concerned. So far as relevant content are concerned, the report should provide information about those items which are controllable by the responsibility center manager. The frequency of reporting and the content of details should be decided on the basis of requirements. Following are some characteristics of reporting, responsibility reporting. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टचे, ते पाहूया, थोडक्यात पाहूया. द रिपोर्ट शुड द ऑर्गनायझेशन चार्ट. ह्याचा एक चार्ट दिलेला असतो. इट शुड बी ॲड्रेस टू इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबल फॉर दोज आयटम कवर्ड अँड हू विल बी एबल टू कंट्रोल दोज कॉस्ट. नेक्स्ट, the report should be prompt. Third, report should be issued regularly. Fourth is report should be easy and understood. Fifth, report should convey sufficient data. Sixth, reports should give comparative information. 7, report should analytical. And 8, report should highlight departmental efficiency and efficiencies. हे जे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत त्याप्रमाणे आपला रिपोर्ट तयार असायला हवा किंवा आपल्याला बनवता आला पाहिजे.
ह्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट्स बनवला जातो आणि तो आपण बनवायचा असतो. मग आता यापुढे काय सांगितलेलं आहे, जो प्रॉब्लेम आपण सोडवणार आहे तो प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडवायचा आहे, त्याचे काय स्टेप्स दिलेल्या आहेत का, यासाठी एक स्पेसिमेन किंवा एक फॉर्मॅट दिलेला आहे, त्याला हेडिंग दिलेलं आहे स्पेसिमेन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट आणि त्याचं एक मेन हेडिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट. आणि प्रॉफिट सेंटर सेकंड चार्ट आहे प्रॉफिट सेंटर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द पिरियड इयर एंडेड 31 मार्च आणि पुढे जी इयर दिली असेल ती इयर त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. आता आपण रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टचा फॉर्मॅट पाहूया कशा प्रकारे बनवला आहे तो. या ठिकाणी आपल्याला दिसते की आपण हा फॉर्मॅट कसा बनवलेला आहे, डिपार्टमेंट फॉर्मॅट. आणि या ठिकाणी पुढे 4 कॉलम दिलेले आहेत. प्रोडक्शन इन युनिट्स, बजेटेड, ॲक्च्युअल, व्हेरियन्स अँड रिमार्क्स असे 4 कॉलम केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोलेबल कॉस्ट दिलेले आहेत आणि या कॉस्टच्या खाली जे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत त्याच्या अमाऊंट आपल्याला या ठिकाणी ब्लँक दिलेले आहेत. म्हणजेच काय, तर हा फॉर्मॅट आहे, स्पेसिमेन आहे की याप्रमाणे आपल्याला जे प्रॉब्लेम विचारले जातील त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आपल्याला ह्या चार्टप्रमाणे काढायचं आहे. ह्या फॉर्मॅटनुसार आपल्याला त्या पर्टिक्युलरचं पोस्टिंग करायचं आहे. मग आता कंट्रोलेबल कॉस्टमध्ये काय काय दिलेले आहेत पर्टिक्युलर्स, डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे, डायरेक्ट लेबर दिलेले आहेत, इनडायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे, मेंटेनन्स दिलेला आहे, इनडायरेक्ट लेबर आहेत आणि या सर्वांची टोटल इथे केलेली आहे आणि त्या टोटलला ए असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर नॉन कंट्रोलेबल कॉस्ट हे दिलेलं आहे. मग याच्यामध्ये कोणते कोणते पर्टिक्युलर्स आहेत, डेप्रिसिएशन आहे, बिल्डिंग मेंटेनन्स आहे, अदर अलोकेटेड कॉस्ट आहे आणि या सर्वांची जी टोटल आहे त्या टोटलला बी असे हेडिंग दिलेलं आहे. आणि टोटल कॉस्ट आपल्याला काढायचे आहे, कंट्रोलेबल कॉस्ट मायनस नॉन कंट्रोलेबल कॉस्ट कंट्रोलेबल कॉस्ट प्लस नॉन कंट्रोलेबल कॉस्ट या दोन्हीची बेरीज करून आपल्याला इथे फायनल अमाऊंट काढायची आहे, ग्रँड टोटल म्हणतो आपण त्याला. आणि अशा प्रकारे इथे रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टचा हा चार्ट कंप्लीट होतो, फॉर्मॅट कंप्लीट होतो. इथेच पुढे दिलेला आहे प्रॉफिट सेंटर म्हणून एक चार्ट दिलेला आहे, फिगर 5.3 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द पिरियड एंडेड 31 मार्च. पुढे जी डेट असेल किंवा जे इयर असेल प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी इयर मेन्शन करायचं आहे. पर्टिक्युलर, बजेट अँड ॲक्च्युअल अशा प्रकारे हे चार्ट दिलेले आहेत. इथे सेल्स आहे, सेल्स दिले असतील तर त्या सेल्सच्या अमाऊंटमधून आपल्याला लेस करायचे आहेत व्हेरिएबल कॉस्ट ऑफ सेल्स कॉन्ट्रीब्युशन. सेल्स व्हेरिएबल कॉस्ट ऑफ सेल्स मायनस करायचे आहेत आणि ती अमाऊंट मायनस केल्यानंतर जी अमाऊंट खाली येईल त्या अमाऊंटला आपल्याला कॉन्ट्रीब्युशन हे हेडिंग द्यायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान असा त्याचा मराठीत अर्थ होतो. सेल्सचं पोस्टिंग केल्यानंतर जी कॉन्ट्रीब्युशनची अमाऊंट आलेली आहे त्या अमाऊंटमधून आपल्याला डायरेक्टली ॲट्रिब्युटेड कॉस्ट, फिक्स कॉस्ट, सॅलरीज जी अमाऊंट जी आहे फिक्स कॉस्ट याच्यामध्ये जे सॅलरीज येतात त्या सॅलरीची अमाऊंट मायनस करायची आहे. आणि आणखी त्यामध्ये डेप्रिसिएशन ऑफ प्रॉफिट सेंटर ॲसेट एक्सेट्रा म्हणजे अशा प्रकारे जे आणखीन काही डेप्रिसिएशन आहेत जे ॲसेटवरती आपण चार्ज करतो ते डेप्रिसिएशन या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. आणि या दोन्हीचीही अमाऊंट आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची आहे, इथे घेतलेली आहे ती आउटर कॉलमला अमाऊंट. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट म्हणजे डायरेक्टली ॲट्रिब्युटेबलची जी अमाऊंट आहे ती आपल्याला टोटल करून इथे रेश मारून इथे खाली घ्यायची आहे आणि त्याला हेडिंग द्यायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. आणि जो ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे त्या ग्रॉस प्रॉफिटमधून आपल्याला शेअर ऑफ हेड ऑफिस कॉस्ट ही अमाऊंट लेस करायची आहे आणि ती अमाऊंट लेस केल्यानंतर जी अमाऊंट खाली येते त्या अमाऊंटला नेट प्रॉफिट असं हेडिंग द्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय व्यवस्थित नेट प्रॉफिट आलेला आहे खाली, तो ग्रँड टोटल असणार आहे कारण सगळ्यात लास्ट ती टोटल आलेली आहे. सेल्समधून आपल्याला कॉन्ट्रीब्युशनची जी अमाऊंट मिळाली आहे त्याच्यामधून लेस करायचे आहेत सॅलरीज आणि डेप्रिसिएशन आणि त्या अमाऊंटमधून जी अमाऊंट आपल्याला
फायनली मिळते त्या अमाऊंटला ग्रॉस प्रॉफिट असे हेडिंग दिल्यानंतर पुन्हा त्याच्यातून आपल्याला लेस करायचे आहे शेअर ऑफ हेड ऑफिस कॉस्ट आणि त्या अमाऊंटमधून ग्रॉस आता आपण रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट आणि प्रॉफिट सेंटर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट द पिरियड एंडेड 31 मार्च म्हणजे हा जो चार्ट आहे जो फॉर्मॅट आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आता पाहूया कन्सेप्ट ऑफ कंट्रोलॅबिलिटी. हे काय कन्सेप्ट आहे याची थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूया काय दिली आहे याचं थोडंसं मीनिंग जे दिलेलं आहे ते थोडक्यात त्याचा अभ्यास करूया आपण. Responsibility is connected with the goal of controllability. In responsibility accounting, those areas of activity are identified which are controllable and the individual is given the responsibility of managing such elements. Individual in the organization cannot be held responsible for those items which they cannot control. They should not claim any authority or the revenue which are not the result of their activities. For example, the foreman in the production department can be held responsible for direct material and direct labor because these costs are controllable by him. Whereas a divisional manager of the product department has control over direct and indirect cost because he has control over this cost. This is the concept of controllability. त्यानंतर काय सांगितलेलं आहे कंट्रोलेबिलिटीमध्ये आपल्याला द कन्व्हर्शनल इन्कम स्टेटमेंट फॉर्मॅट दिलेला आहे इज मॉडिफाय द हायेस्ट कंट्रोलेबिलिटी ऑब्लिक किंवा ॲट्रिब्युलेबिलिटी अँड द अवेलेबिलिटी. मग आता याचे सेगमेंट्स काय दिलेले आहे सेगमेंट्स कॉस्ट ॲप्रोच कंट्रोलॅबिलिटी दिलेला आहे ॲट्रिब्युएबिलिटी दिलेला आहे व्हेरिएबिलिटी आणि सेगमेंट्स. मग याचा काय प्रकार आहे हे काय प्रकार आहेत नेमके द परफॉर्मन्स ॲट्रिब्यूट्स शुड बी कंट्रोलेबल बाय द रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. कंट्रोलॅबिलिटीमध्ये सांगितलेलं आहे द परफॉर्मन्स ॲट्रिब्यूट शुड बी कंट्रोलेबल बाय रिस्पॉन्सिबिलिटी सेंटर. ॲट्रिब्युएबिलिटीमध्ये काय सांगितलेलं आहे इट रेफर्स टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ परफॉर्मन्स दॅट आर डायरेक्टली ॲट्रिब्यूट द ऑपरेशन of the segment. And variability मध्ये it implies that cost which are not directly controllable by segment are excluded from the measurement of performance. and segments काय सांगितलेलं आहे फॉलोइंग आर सेगमेंट्स. या ठिकाणी सेगमेंट्स दिलेले आहेत खाली चार्ट दिसतोय पहा आपल्याला दॅट आर इन्क्लूड इन सेगमेंट्स इन्कम स्टेटमेंट्स. हे सगळे सेगमेंट्स इन्क्लूड आहेत आपल्या सेगमेंट इन्कम स्टेटमेंटमध्ये. पाहूया काय आहेत हे सेगमेंट्स. एक आहे सेल्स त्यानंतर कंट्रोलेबल व्हेरिएबल कॉस्ट दिलेले आहेत त्यानंतर कंट्रोलेबल कॉन्ट्रीब्युशन मार्जिन आहेत कंट्रोलेबल फिक्स कॉस्ट आहेत कंट्रोलेबल सेगमेंट मार्जिन आहे कंट्रोल ॲट्रिब्युएबल सेगमेंट कॉस्ट सेगमेंट प्रॉफिट कॉन्ट्रीब्युशन अँड कॉमन फिक्स वाईड कॉस्ट. अशा प्रकारे हे सेगमेंट्स दिलेले आहेत. याला फिगर 5.5 असं ह्या चार्टला नाव दिलेलं आहे. मग याचे सेगमेंट्स जे दिलेले आहेत ते सर्व सेगमेंटची थोडक्यात माहिती दिलेली आहे. ते माहिती पाहूया. एक नंबरला आहे सेल्स. सेल्स अँड अदर मेजर रेव्हेन्यू इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेगमेंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. काय सांगितलेलं आहे की सेल्स हा सर्वात महत्त्वाचा एक भाग आहे सेगमेंट ऑफ इन्कम स्टेटमेंटमधला. फॉर इव्हॅल्युएशन ऑफ सेल्स रेव्हेन्यू इट मस्ट बी कम्पेअर्ड विथ याची तुलना कशाशी केली जाते सेल्स फॉर द प्रिव्हियस इयर अँड सेकंड सेल्स व्हॉल्यूम ऑफ सिमिलर डिपार्टमेंट ऑफ द सेम कंपनी. ह्या दोन आणि पुढे दिलेले आहेत
याची तुलना आणखी कोणत्या गोष्टीशी केली जाते? सेल्स ऑफ सिमिलर कंपनीज इन द इंडस्ट्री अँड नेक्स्ट बजेटेड सेल्स व्हॉल्यूम ऑफ द डिव्हिजन. या 4 घटकांशी सेल्सची तुलना केली जाते. त्याच्यामुळे सेल्स हा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा एक घटक आहे सेगमेंट ऑफ इन्कम स्टेटमेंटमधला. पुढचा आहे सेगमेंट पाहूया, कंट्रोलेबल व्हेरिएबल कॉस्ट. सेल्स नंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे कंट्रोलेबल व्हेरिएबल कॉस्ट. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? दिस इज द सेकंड कंपोनंट ऑफ सेगमेंट अप्रोच. Controllable variable cost is cost which is directly controllable by the manager of the responsibility center. This should be evaluated by variance analysis, trend analysis and ratio analysis etc. तिसरा घटक आहे कंट्रोलेबल कॉन्ट्रीब्युशन मार्जिन. याच्यामध्ये सांगितलेलं आहे इट इज द एसेस ऑफ सेल्स ओव्हर कंट्रोलेबल व्हेरिएबल कॉस्ट. इट शोज ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन to contribute the fixed cost. It is an indicator of profitability. पुढे सांगितलेलं आहे कंट्रोलेबल फिक्स कॉस्ट. त्याच्यामध्ये इट इज फिक्स कॉस्ट विच इज कंट्रोल्ड बाय द डिसिजन ऑफ मॅनेजर ऑफ सेंटर. इट इन्क्लूड सॅलरीज ऑफ एक्झिक्युटिव्ह, ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट, रेंट एक्सेट्रा. इट इज इव्हॅल्यूड बाय कंपनीज with budgeted cost, comparing with the budgeted cost. पुढे आहे कंट्रोलेबल सेगमेंट मार्जिन. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? इट इज एसेस ऑफ कंट्रोलेबल सेगमेंट कॉन्ट्रीब्युशन ओव्हर कंट्रोलेबल सेगमेंट फिक्स कॉस्ट. इट शुड बी इव्हॅल्यूड बाय कम्पेअरिंग विथ द बजेट. नेक्स्ट इज ॲट्रिब्युटेबल सेगमेंट कॉस्ट. इट इज द कॉस्ट विच इज नॉट कंट्रोलेबल बाय द डिव्हिजन मॅनेजर. For example, salaries of manager of division, rent, insurance, which is controlled by higher level management. It is evaluated by comparing with the budget. And next is segment profit contribution. It is the excess of controllable segment margin over attributable segment cost. This is evaluated by variance analysis, percentage analysis and individual cost and revenue, trend analysis, comparison with industry standards. And last, common firm-wide cost. It is the common firm-wide cost incurred for the firm which is recovered from the revenue of segment. It is incurred for the firm as a whole. It does not relate to any particular segment. The share of segment depends on method of allocated adopted by the firm. The method of allocated wrongly selected can give misleading pictures about profitability of firm. हे 8 सेगमेंट्स आहेत. आपण त्याचा आता अभ्यास केलेला आहे सेगमेंट्स ऑफ कॉस्ट अप्रोचचे. त्यानंतर सांगितलेलं आहे परफॉर्मन्स मेजरमेंट. आपला प्रॉब्लेममध्ये थोडासा महत्त्वाचा हा घटक आहे परफॉर्मन्स मेजरमेंट. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर क्रिएट व्हेरियस डिव्हिजन्स. डिव्हिजनायझेशन इज सुटेबल फॉर लार्ज साइज कंपनीज हॅव्हिंग व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट ॲट डिफरंट लोकेशन अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच डिव्हिजनायझेशन आर. काय सांगितलेले आहेत पुढे घटक त्यांनी? टू इन्क्रीज द क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग, to increase the speed of decision making, the enable top management of frame strategies, the improve accountability within an organization, to motivate the managers for better performance, to provide an autonomy to the managers, to improve moral of managers. आणि पुढचे सांगितलेले आहे सिलेक्शन ऑफ परफॉर्मन्स मेजर्स. हे जे दिलेले आहेत परफॉर्मन्स मेजर्स आणि परफॉर्मन्स मेजरमेंट्स जे दिलेले आहेत ते आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये किंवा 4 मार्कासाठी आपल्याला हे नोट्समध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. प्रॉफिट सेंटर रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्टचा हा प्रॉब्लेम आहे.